नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे इंधन दरवाढीची. परभणीमध्ये पेट्रोलच्या दरानं 100 पार केली असून या वाढलेल्या दरामुळे परभणीकर चांगलेच हैराण झालेत. एकूणच मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरती याचा परिणाम होतोय. परभणीमध्ये तर देशातील सर्वाधिक पेट्रोलचा दर दिसतोय. आज परभणीमध्ये पॉवर प्रीमियम पेट्रोल 101 रुपये 82 पैसे तर साधं पेट्रोल 99 रुपये 12 पैसे प्रति लिटर इतक्या दरांनी विकलं जात आहे. या वाढलेल्या दराचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. रुपया आणि 89 पैसे एका लिटरला द्यावं लागतात. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल घेण्यासाठी 100ची नोट पूर्णपणे मोडावी लागते. या वाढलेल्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावर याचा मोठा परिणाम झाला असून महागाईचा भडका उडाला आहे. आपल्यासोबत परभणीतील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या वाढलेल्या पेट्रोल रेटचा नेमका काय परिणाम होतोय त्यांच्या एकूण जीवनशैलीवर. पेट्रोलचे रेट वाढलेले आहेत. 99 रुपये 12 पैसे आणि प्रीमियमचं पेट्रोल 101 रुपये 29 पैशावर पोहोचले. याचा एकूण तुमच्या दिनचर्येवर कसा परिणाम होतोय? मध्यमवर्गीयामध्ये पेट्रोलचे रेट वाढल्यामुळे पूर्ण महिन्याचं बजेट कोडमडलेलं आहे. दर महिन्याला 1000 रुपये जिथं लागायचे तिथं आता 2000 रुपये लागायलेत पेट्रोलला. त्याच्यामुळे याच्यामध्ये ही फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. सरकारनं याकडे लक्ष देऊन पेट्रोलचे भाव कमी करावेत हीच आमची मध्यमवर्गीय चाकरमान्यांची विनंती आहे. तरी सरकारनं याकडे लक्ष देऊन कृपया पेट्रोलचे भाव कमी करावेत ही नम्र विनंती. अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतोय. आपल्यासोबत काही महिलाही आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. का पेट्रोलचे जे रेट वाढत आहेत दिवसेंदिवस त्याचा एकूण तुमच्या घराच्या बजेटवर कसा परिणाम पडतोय? ह्याचा चांगल्याच प्रकारे आमच्या परिणाम होत आहे. जसं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 2000 रुपये हा रेट आम्हाला इथे द्यावा लागत आहे. म्हणजे बाकीचे आमचे इतर खर्च पण आम्हाला बाकी स्टॉप करत आहे. जसं की आज घरात 2 जणांना गाड्या असून एकाच जणाच्या गाडीचा उपयोग करत आहेत. म्हणजे वेळेची बचत जिथं होणं आवश्यक आहे तिथं वेळेच्या बचतीसोबत पैशांची बचत पण होणं आवश्यक आहे. पण ही कन्सेप्ट इथं पूर्णतः क्लिअर होत नाही आहे. त्याच्यामुळे सरकारने ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि ह्याचा परिणाम म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवर सगळ्यात जास्त होत आहे. प्रोडक्टिव्हिटीचा पण इथं रेट वाढत आहे. त्याच्यामुळे ह्या प्रत्येक कंटेन्सकडे सरकारने लक्ष करून मध्यमवर्गीयांना जे सोयीस्कर आहे, जिथं जाणं सोयीस्कर आहे, ना की कुठं आपण बाहेरगावी कुठं जातो पण जिथं जाणं सोयीस्कर आहे तिथं टाईम टू टाईम जाण्यात यावं. त्याच्यामुळे आपल्या जो पैशाचा विनिमय आहे तो योग्य ठिकाणी व्हायला आहे असा विचार करून सरकारने ह्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून की मध्यमवर्गीयांना सुकर होईल जगणं ह्या पेट्रोलच्या भावामध्ये. पेट्रोलच्या दरांचा जर विचार केला तर देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळतं. आज जे पेट्रोलमध्ये साधारणपणे 38 पैशांची वाढ झालेली आहे. त्यामुळे परभणीतील पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. आपल्यासोबत अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय अडचण येत आहेत, पेट्रोलचे रेट वाढत आहेत, एकूण तुमच्या दिनचर्येवर आणि घरातल्या बजेटवर कसा परिणाम पडतोय? पुरुषाप्रमाणेच महिलांचे बी गॅसचे बी दर वाढल्यामुळे घराचं बी बजेट कोलमडलं आणि आमचं दैनंदिन जीवनाचं बी बजेट कोलमडलं. पूर्वी सचिन तेंडुलकरनं शतक मारलं पूर्ण देश आनंद साजरा करायचा, तसं आज मोदी साहेबानं परभणीमध्ये शतक साजरं केलं. त्याचाही पुऱ्या भारतानं आनंद साजरा करावा का दुःख साजरा करावं हे कळण्याला सध्या तरी काही हे नाही आहे. एकूण दिवसभरात जे कामं असतात त्यानुसार पेट्रोलचा कितपत परिणाम होतो तुमच्या कामांवर? सर असं आहे की समजा आमचं जे ठराविक अंतर आम्ही रेग्युलर असते आमचं, पण ते ठराविक पैशामध्ये व्हायचं, पण आता अंतर तेवढंच आहे पण पैसे. आता थेट जाऊयात, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलतायत. लातूर जालना आहे, बीड आहे, अशा जिल्ह्यामध्ये थोडी जास्त त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. पंचनामे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की तुमच्या स्तरावर ती माहिती गोळा करा आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. म्हणून एकूण नुकसानीची व्याप्ती किती आहे ही सर्व माहिती गोळा होण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये किंवा आठवड्याच्या आत ही सर्व माहिती उपलब्ध होईल. राजकीय पक्षाचे कार्यक्रम होतात, परवानगी नसताना ते कार्यक्रम घेतात या कोरोना संक्रमण काळामध्ये, गुन्हे दाखल होत नाही किंवा कारवाई होत नाही, त्यामुळे त्यांना भीती वाटत नाही. या संदर्भात ते नवीन आचारसंहिता किंवा नवीन नियम लावून द्याल? नाही, बघा, कालच अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला, शिवजयंती गावात काढल्याने. होत नाही असा विषय नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही त्यांच्यावर कारवाई झाली, ते त्यामध्ये नियम मोडल्यामुळे. तर आयोजकावर अनेक ठिकाणी कारवाई केली जाते, ती पक्ष सत्ता ही पाळल्या जात नाही आणि अनेक ठिकाणी ते केलेलं आहे. परंतु या संदर्भात अधिक नियम कडक करण्याची आवश्यकता आहे, ते मात्र विचाराधीन आहे.
आणि पुढच्या आठवड्यामध्ये यावर चर्चा होऊन त्या कुठली नियमावली कशी करावी नक्कीच याच्यावर निर्णय होईल. देवेंद्र फडणवीस त्यांनी असं म्हटलं की वैधानिक विकास महामंडळ म्हणजे विदर्भ विकास महामंडळ असेल बंद करून कुठेतरी विदर्भाचा निधी किंवा मराठवाड्याचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे पडवण्याचा सरकारनेच मार्ग मोकळा केला आणि निधी पळवला जात आहे. ना असं आहे की या मध्यामध्ये काही तथ्य नाही. याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये बरीच चर्चा झाली. वैधानिक मंडळ विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा उर्वरित महाराष्ट्र असो, या वैधानिक मंडळाच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. आता आमचे तुम्हाला माहीत आहे माननीय राज्यपाल महोदय 12 नावं पाठवून अजूनही विधान परिषदेची नावं त्यांनी सही करत नाहीत. तर उद्या या वैधानिक मंडळावर जे नेमायचे माणसं आहेत त्यांची नावं पाठवली तर पुन्हा तिथेच तो खोडा घालतील आणि थांबवतील, ही सुद्धा शक्यता आहेच. मग त्यामध्ये सुद्धा राजकारण आणलं जाईल. शासनाने पाठवलेल्या नावावर सही करावी, पण त्यामध्ये राजकारण जर आलं तर पुन्हा वेगळ्या दिशेनं तो विषय जाईल. म्हणून याही संदर्भात चर्चा सुरू आहे. मला एवढंच सांगायचं आहे की विदर्भ वैधानिक मंडळाचा निर्णय होईल आणि लवकरात लवकर होईल. विदर्भातला निधी पळवला जाते का? मला असं वाटत नाही. विदर्भातला निधी पळवून देणार नाही, पळवला जाणार नाही. आणि आम्ही पहारेकरी म्हणून विदर्भाचा निधी पळवणाऱ्याच्या मागे आम्ही लागू आणि आमचा निधी, आमच्या हक्काचे जे काही पैसे आहेत, आम्ही इथे तेवढे सक्षम आहोत. विदर्भात आम्ही काम करणारे लोक आम्ही पळवू देणार नाही. आणि जर अशी कुठली गोष्ट घडली असेल तर विरोधी पक्षांनी नजरेस आणून दिलं तर त्याचाही पाठपुरावा शासनाचा मंत्री म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे करू. संपूर्ण राज्यभर कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केलेत आणि या पुन्हा वाढणाऱ्या कोरोनाला कसं रोखायचं हाच एक यक्ष प्रश्न सध्या राज्याच्या समोर उभा ठाकलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये मास्क संदर्भात ताकीद दिली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण तसंच बारामतीमध्ये उद्यापासून दंड आकारला जाईल. दंडाची रक्कम सुद्धा उद्याच जाहीर होईल अशी घोषणा अजित पवारांनी केली. लसीकरण झाल्यावर कोरोना होत नाही असं काही नाही. तसंच एकदा कोरोना होऊन गेला असेल तर तो दुसऱ्यांदा होण्याची शक्यताही असतेच. त्यामुळे या महामारीला गांभीर्यानं घ्या असं अजित पवार म्हणाले. आता मास्क लाव सर्व तू माहिती तू ऐकत आहे अलीकडे माझं. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मास्क लावा, काळजी घ्या बाबांनो. फार महत्वाचं काम आहे. आपल्या बारामती कुठेही नियमांचं पालन करताना दिसत नाही असं होता कामा नये. आणि आता मास्क न लावणाऱ्यांना दंडही लावला जाईल, पण तो उद्याच्याला जाहीर करतो किती दंड काय पिंपरी चिंचवडला, पुण्याला आणि पुणे ग्रामीणला. तर दंड भरण्याची वेळ स्वतःवर येऊ नका आणि त्याची अंमलबजावणी सक्त करणार. नाहीतर सकाळी चालायला गेल्यावर काय बघतोय कोण करून धडा 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 मास्क नाही काय नाही चालायला वगैरे जातात, तसं करू नका. तर मुंबईमध्ये कालच्या दिवसामध्ये मास्क न घातल्यानं 13,500 जणांवरती कारवाई करण्यात आली आणि यामध्ये मुंबईकरांकडून जवळपास 27 लाख रुपये वसूल करण्यात आले. एप्रिल 2020 पासून बीएमसीनं तब्बल 15,71,000 जणांवर मास्क संदर्भात कारवाई केली आहे, ज्यामधून 31 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. यामध्ये सर्वाधिक दंड हा अंधेरी पश्चिम भागामध्ये ठोठावण्यात आला आणि वसूल करण्यात आला. त्यानंतर अंधेरी पूर्व, भांडूप, कुर्ला आणि कांदिवलीमध्ये मोठी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. मुंबईमध्ये अनेक लोक विदाऊट मास्क अजूनही दिसतात आणि कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता आता पुन्हा एकदा महानगरपालिकेचे मार्शल्स ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या लोकांनी मास्क घातलेला नाही किंवा तो योग्य पद्धतीने घातलेला नाही अशा नागरिकांवरती कारवाई केली जाते. त्यांच्याकडून दंड वसूल केला जातोय. एप्रिल पासून 15 कोटी रुपयांची दंड वसुली फक्त मुंबईमध्ये झाली आहे. या संदर्भातली माहिती घेऊयात. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. स्वाती, आपण देखील अनेक नागरिकांना येता जाता विचारत असतो, मास्क घातलेला नसेल तर त्यांना अडवत असतो आणि आता तर पालिकेनं मोठा दंड देखील वसूल केलेला आहे. त्यावरून लक्षात येतं की किती जण अजूनही मास्क वापरत नाहीयेत. अगदी, आणि हा आकडेवारी फक्त ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे असेच आहेत. असे अनेक जण आहेत की
जे कदाचित अजून पालिकेच्या रडारवर आलेले नाहीत आणि जे सर्रास अशा पद्धतीनं नियमांचं उल्लंघन करतात. आपण जर फक्त एका दिवसाची जर आकडेवारी बघितली तीही अत्यंत धक्कादायक आहे की एका दिवसामध्ये 13,592 लोकांवर म्हणजे 13,500 लोकांना प्रत्येकी 200 रुपये दंडापायी पालिकेनं 27,18,792 रुपयांची वसुली केलेली आहे. आणि सगळ्यात जास्त कारवाई ही अंधेरी पश्चिम 1253 जणांवर झाली आहे. त्याखालोखाल अंधेरी पूर्व आणि मग कुर्ल्यात अशी ही कारवाई आहे. आणि श्वेता त्यापेक्षाही महत्वाचं जर आपण एप्रिल पासून ते आता फेब्रुवारी 2021 पर्यंतची आकडेवारी बघितली तर 31 कोटी रुपयांची वसुली फक्त मास्क न घातल्यानं पालिकेनं केली. 15 लाख लोकांवर ही कारवाई झाली आहे. आणि मास्क न घालणारे म्हणजे ज्यांच्या हनुवटीवर मास्क आलेला आहे अशांवर ही कारवाई होते. ज्यांच्याकडे मास्क आहे ते नीट घालत नाही अशांनाही 200 रुपयांचा दंड भरावा लागतोय. आता या 15 लाख लोकांमध्ये आणखी आपला पुढचा समावेश करायचा की स्वतःची काळजी घेत मास्क लावायचा हे आता मुंबईकरांनीच नाही तर मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने ठरवावं. बिलकुल स्वाती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मुंबईकरांनो, मास्क घाला नाहीतर तुम्हाला देखील दंडाची रक्कम भरावी लागू शकते. मुंबईमध्ये वसूल केलेला दंडच सांगतोय की आतापर्यंत किती जणांनी मास्क घालणं टाळलेलं आहे आणि तरी सुद्धा या दृश्यामध्ये अनेक जण मास्क न घातलेले दिसतायत. आमचे प्रतिनिधी सुद्धा वेळोवेळी रस्त्यामध्ये नागरिकांना आवाहन करतायत की तुम्ही मास्क घाला. मात्र अनेक जण निष्काळजीपणा करताना दिसतायत. मास्क न लावणं अनेकांना महागात पडतंय आणि मुंबई महापालिकेनं आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुन्हा एकदा कंबर कसली आहे आणि मार्शल ठिकठिकाणी नेमलेत जे या मुंबईकरांकडून मास्क घातलेलं नसल्यास दंड वसूल करणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीचे आदेश दिलेले असले तरी अजूनही शहरामध्ये, मार्केटमध्ये, अमरावतीमध्ये, भाजी बाजारात अनेक जण विदाऊट मास्क फिरताना दिसतायत. मास्क न घालण्याची अनेक कारणं सुद्धा दिली जातात. तर एका जणांनी चक्क मास्क वापरणं चुकीचं आहे आणि सरकार आणि फार्मास्युटिकल कंपनीचं कारस्थान असल्याचं सांगितलं. हर्ड इम्युनिटी डेव्हलप होऊ द्यावी असा सल्ला देऊन टाकला आणि अमरावती शहरातील भाजी बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे. काल अमरावतीची रुग्णसंख्या बघितली तर काल जवळपास 597 रुग्ण जे आहे ते कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळलेले आहे. अमरावती जिल्हा सध्या हॉटस्पॉट ठरलेला आहे. अशाही परिस्थितीत मात्र मी आज अमरावतीच्या या इतवारा बाजार परिसरातील भाजी मंडईत आहे. आपण पाहू शकतो की काही नागरिक जे आहे अजूनही बिनधास्तपणे फिरताना दिसत, त्यांना मास्क घातलेला नाही आहे. माझ्यासोबत काकू आहे. काकू, मला सांगा की शहरात मास्क घालणं कंपल्सरी आहे, तरी तुम्ही मास्क घालत नाही. तुम्ही काय कारण आहे? तुम्हाला भीती वाटत नाही कोरोनाची? मास्क घालते भैया मी. पुढं का मास्क घातलेलं नाही तुम्ही? आहे ना, निश्चितच आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं लोक मास्क जे घालायला पाहिजे, कोणी नाकावर घालत असेल तर कोणी चेहऱ्याच्या खाली आहे. अजून आपण मार्केटमध्ये पाहणार आहोत. दादा मला सांगा अमरावतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत चाललेला आहे. तुम्ही मास्क घातलेलं नाही आहे, तुम्हाला वाटत नाही काय? आता उघडला मी. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं नेमकं शहरात मास्क जे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, लोकांनी मास्क वापरायला पाहिजे? नाही, पहिली गोष्ट तर मास्क ही चुकीची कन्सेप्ट आहे. ठीक आहे ना. मास्कमुळे आजार वाढतात, कोरोनाला काही होत नाही. कोरोना काही आतापर्यंत सुट्टीवर नव्हता. कोरोना काही रात्रीच येत नाही. हे षडयंत्र आहे फार्मास्युटिकल कंपनीचं, डॉक्टरांचं आणि शासनाचं मिळून. त्याच्यामुळे लोकांनी मास्क न वापरता हर्ड इम्युनिटीवर प्रिफर केलं पाहिजे. हर्ड इम्युनिटीमुळे आपण सुरक्षित राहू शकतो. निश्चितच यांचं म्हणणं आहे की हर्ड इम्युनिटी डेव्हलप करायला पाहिजे आणि मास्कची गरज नाही आहे. काका मला सांगा, तुम्हाला काय वाटते मास्क वापरणं गरजेचं आहे? हो. तुम्ही आता वापरलेलं नाही आहे? नाही वापरलं तर थिया ठेवलं होतं. काय झालं, तुम्हाला मास्कचा त्रास होते काय? नाही, त्रास नव्हता. अच्छा, चांगलं. मास्क लावणं जरुरी आहे. मास्क लावणं जरुरी आहे. आपण पाहू शकतो की हे अमरावती शहरातली सगळ्यात गजबजलेली अशी ही इतवारा मार्केट आहे, भाजी मार्केट. आणि या भाज्या मार्केटमध्ये नागरिक जे आहे, नागरिक बिनधास्तपणे आपल्याला फिरताना दिसत आहे. या ठिकाणी खरं तर शासनाने मास्क आणि सॅनिटायझर आणि कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन जे आहे ते पालन करावं असे शासनाचे आदेश काढलेले आहे. मात्र या ठिकाणी कुठेतरी नागरिक कुठेतरी हलगर्जीपणा करताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि महापालिका प्रशासन नियम न पाळणाऱ्या नागरिकांविरोधात पुन्हा आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारते. शहरामध्ये आता मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. तर येत्या काळात शहरामध्ये साजरे केले जाणारे सण, उत्सव आणि सोहळे हे शासनाच्या सूचनेनुसार
मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडतील आणि त्या संदर्भातली नोटीस संबंधितांना बजावल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. आयुक्त सर आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याकडे जाणून घ्या. सर, शहरातली एकंदर परिस्थिती बघता आता आपण पुन्हा एकदा नियम कठोर करणार आहोत. काय नेमकं आव्हान आहे आणि कशा पद्धतीने कारवाई केली जाणार? कालच आपण एक सुधारित आदेश बाहेर केलेला आहे. तर माझं सर्व नागरिकांना बेसिकली आवाहन आहे की कोरोनाचा जो प्रादुर्भाव आपण बघतो आहोत की आता केसेस वाढत आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याविषयी जागृत राहणं गरजेचं आहे. आणि आपण जिथे जात आहोत तिथे मास्क वापरणं, गर्दी न करणं आणि जे काही फंक्शन आहेत होत आहेत त्या फंक्शनमध्ये जे प्रशासनाने नियमानुसार जेवढ्या व्यक्ती असाव्यात तर तेवढ्याच व्यक्ती जर त्या फंक्शन अटेंड करतील तर आपल्याला त्याबरोबर जे काही मॉल्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत किंवा ह्या अशा प्रकारचे जे काही सार्वजनिक जागा आहेत तर तिथे आपण गर्दी न करता त्याच्या 50% कॅपॅसिटीनुसार जे काही रिस्ट्रिक्शन लादण्यात आले आहेत हे सगळे नियम पाळायचे आहेत. आता आपण आवाहन केलेलं आहे, मात्र नियम मोडणार असतील नागरिक तर त्यांना काय स्वरूपात कारवाई त्यांच्यावर केली जाणार आहे? कोणत्या नियम मोडले तर त्यासाठी काय दंड आकारले जाणार? बेसिकली मास्क न घालण्यासाठी 500 रुपयाचा दंड आणि सार्वजनिक जागेत थुंकल्यावर 1000 रुपये दंड अशा प्रकारे दंड आकारण्यात येणार आहे आणि हे खूप स्ट्रिक्टली इन्फोर्स करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये यासाठीची ही सगळी प्रशासनाने घेतलेली भूमिका आहे. व्हिडिओ भानुदास सुरवाडचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. याच बाबतीत नाशिक महानगरपालिकेने सुद्धा एक धडक कारवाई केली आहे. तिथे 6 डॉक्टर्सना दंड ठोठावण्यात आलाय. हॉटेलमध्ये सेमिनार सुरू होता आणि तिथे डॉक्टर्स विना मास्क उपस्थित होते. अशा डॉक्टरांवरती कारवाई करण्यात आलेली आहे. कोविड-19चा संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क न लावल्यानं ही दंडात्मक कारवाई 6 डॉक्टर्सवरती नाशिक महानगरपालिकेने केली आहे. एका हॉटेलमध्ये सेमिनार सुरू होता आणि त्या सेमिनार दरम्यान डॉक्टरांनी मास्क घातलेला नव्हता. या संदर्भातली माहिती घेऊयात. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती. प्रशांत, कुठे हा सेमिनार सुरू होता आणि काय कारवाई झाली आहे या डॉक्टर्सवरतीच? शहरामध्ये जितके हॉटेल्स आहेत, जितके कार्यालय आहेत, जितके सभागृह आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रमांना परवानगी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि यानंतर नवीन नियमावली आल्यानंतर त्याच्या सूचना सुद्धा प्रत्येकाला करण्यात आली आणि या प्रत्येक ठिकाणची तपासणी आता महापालिका आणखी पोलीस यांच्या माध्यमातून संयुक्त सुरू झाली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये, एका खासगी हॉटेलमध्ये या ठिकाणी एक सेमिनार सुरू होता. काही डॉक्टरांची कॉन्फरन्स या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणची दिलेली परवानगी चेक करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी गेले. आणखी अक्षरशः या सेमिनार मधले 6 डॉक्टर हे विना मास्क त्या सभागृहात बसले होते. त्या 6 डॉक्टरांना समज देण्यात आली, पण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली. आणि आमचं चुकलं अशा प्रकारे या सगळ्यांचा फोटोग्राफ घेऊन तो महापालिकेनं आपल्या पोर्टलवर अपलोड सुद्धा केलेला आहे. म्हणजे ज्यांनी खरं तर लोकांना सूचित करायचं, ज्यांनी खरं तर लोकांना अवेअर करायचं, त्या डॉक्टरांच्या माध्यमातून जर का अशी चूक होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना जबाबदार धरणार तरी कसं, असाही प्रश्न महापालिकेच्या आरोग्य पथकानं उपस्थित केला. पोलीस आणि महापालिकेचं आरोग्य पथक त्या प्रत्येक सभागृहात, प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक हॉटेलमध्ये ज्या ज्या ठिकाणी परवानगी वेगवेगळ्या कारणांनी दिली आहे त्या प्रत्येक ठिकाणची तपासणी त्यांनी सुरू केली आहे. ही पहिलीच कारवाई नाशिकमधली आणि त्याच पहिल्या कारवाईमध्ये सापडले तेही 6 डॉक्टर. श्वेता, धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. आता टीव्हीवर पहिल्यांदाच नेटवर्क 18 एक खास शो आणलाय, बायजूस यंग जीनियस. 20 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर भेटूया 6 वर्षांच्या ऋषीला, ज्याचा IQ 180 आहे. My name is Rishi Shivpri. I live in Bangalore. I am 6 years old. ये है सिर्फ 6 साल का यंग जीनियस जिसका IQ यानी इंटेलिजेंस कोशेंट 180 है. Video games were invented by a person called father of video games. What is your IQ? 180. जबकि मशहूर वैज्ञानिक आइंस्टाइन का IQ 160 था. मशहूर अंतरिक्ष विज्ञानी स्टीफन हॉकिंस का भी IQ 160 ही था. ये है सिर्फ 6 साल का यंग जीनियस
जो सबसे छोटी उम्र का हिंदुस्तानी है, जिसे IQ के अंतरराष्ट्रीय प्रतिष्ठित मेंसा क्लब में शामिल किया गया। How many vitamins are there in your brain? I'm trying to see. Can I see? जो कच्ची उम्र में सबके कान काटता है, सबसे छोटी उम्र का मोबाइल ऐप बनाने वाला विलक्षण बालक है। Who's smarter, you or your mama? I don't. What is your IQ? 180. What is your mama's IQ? 181. That is Maska. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो दंग करने वाले बंगलुरु के ऋषि शिव प्रसन्ना के साथ। I learned coding when I was 5 years old. That's just 1 year ago. Yes. Gurudev Rishi Shiv Prasanna, jai ho, jai ho. वो 6 बरस का चाचा चौधरी है, जिसने 2 साल की उम्र से ही पढ़ना शुरू कर दिया। 5 साल का होते होते हैरी पॉटर की पूरी सीरीज खत्म कर दी। You like Harry Potter? Yes. How many books are there? 7. 7. Yes. How long did you take to read all the books? First time I read 3 months. Huh. Second time I read 3 days. 3 days. Yes. और तो और लर्न विटामिन्स विद हैरी पॉटर नाम से किताब ही लिख दी। You actually written a book. Yes. What have you written? Learn vitamins with Harry Potter. वो 4 साल 11 महीने की उम्र में ही 180 IQ के साथ मेंसा इंटरनेशनल की लिस्ट में शामिल हो चुका था। I want to become a scientist who helps needy people and helps protect Mother Earth. आ रहा है ये यंग जीनियस। यासोबत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।